म्हणते काय करायचंय कोणाचा जय काय करायचंय सर मी स्वतः सोबत आहे गजू 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 काय करायचंय पक्याचा खंड जिरवायचा जय श्रीराम मित्रांनो, ब्लॉगची सुरुवातच आपण चॅलेंजिंग प्लेअर सोबत करणार आहेत. तर मग आपले गजू भाऊ आणि पका भाऊ आले होते. चॅलेंजिंग प्लेअर का म्हणलं हे तुम्हाला पुढे कळेलच, तर मग पहा आमचा व्लॉग. तर मित्रांनो, आमच्या टीमच्या वतीने तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. तर आम्ही सर्वजण थांबलो होतो दुसऱ्या टीमसोबत मॅच खेळायला जाण्यासाठी. त्यात आमच्या उल्हास सरांनी नवीन मोबाईल घेतला होता, तर त्याची ते टेस्टिंग करत होते. त्याची क्वालिटी आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवू. काही प्लेयरला आम्ही पुढे पाठवले आणि कॅप्टन पदासाठी राजेंद्र एडे सरांची निवड केली. आणि सर्व प्लेयर आले होते, त्यामुळे आम्ही पण तिकडे खेळायला जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आमचा काय जल्लोष चालू होता. तर त्या मागचं हेतू काय होता ते तुम्हाला मी आता सांगणारच आहे. तर हे सांगण्याआधी तुम्हाला एक सुंदर असं एक दृश्य दाखवतो. तर चला मित्रांनो, आम्ही किट घेऊन निघालो होतो आणि सुंदरमय छान असं वातावरण होतं. तर तुम्ही आमचा खवडा डोंगर हा बघू शकता, एकदम पिक्चरमधल्या डोंगरांसारखा दिसत होता. तर मित्रांनो, आम्हाला ग्राउंडवर पोहोचण्याची खूप घाई होती. तर मग आम्ही आमच्या प्लेयरला ओव्हरटॅक केला आणि ग्राउंडवर जाण्यासाठी निघालो. तसेच पुढं दत्ता सर आणि बंटीन त्यांची गाडी होती. जयला, बंटीला आणि माऊलीला आम्ही ओव्हरटॅक केला. त्यात आम्हाला योगेश भाऊ मिळाले आणि आम्ही पोहोचलो बघा आता ग्राउंडवर. ही कमान होती, या कमानीच्या पुढे सरळ गेल्यावर हेच ग्राउंड होतं. तर मित्रांनो पहा, आम्ही पोहोचलो होतो ग्राउंडवर आणि आमची टीम तशीच मागून येत होती. तर आमचे टीम मेंबर पण आले होते आणि तुम्हाला आता मी ग्राउंडचं वातावरण दाखवतो. हे बघा, खवड्या डोंगरला खेटून आमचं हे नवीन ग्राउंड आहे. खूपच छान आणि सुंदर आहे. आमची टीम निघाली होती आता लढाई करण्यासाठी अस्त्रशस्त्र घेऊन. तर बघा, मी आलो होतो इथं. ही आमची टीम आणि हे टीम मेंबर यांच्यात चर्चा चालू होती की आता करायचं काय. म्हणते काय करायचंय कोणाचा जय काय करायचंय सर मी स्वतः सोबत आहे गजू 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 काय करायचंय पक्याचा खंड जिरवायचा सर तू काय करायचंय पक्याचं कण जिरवायचं आहे. येड सर तुम्ही काय करतो? तो स्वतः लढत असतो, तो हरत नसतो. लक्षात राहू द्या. पका टाकले काय करणार भाई? या दो जिसमें दम होगा वो तीन मार के देगा. कौन है ये लोग, कहां से आते हैं ये? तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ पाहून कळालंच असेल की चॅलेंज काय होती. तर चला सांगतो मी तुम्हाला चॅलेंज काय होती. त्याआधी अखिल भारतीय माजी लाल संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रकाश भाऊ आमचे काळे चॅलेंज अशी होती की प्रकाश भाऊने जर या टीम सोबत 2 6 पेक्षा जास्त 6 खाल्ले तर ते 1000 रुपये देतील आणि 2 पेक्षा जर कमी 6 खाल्ले तर त्यांना 1000 रुपये द्यावं लागेल. अशी ही शर्यत होती. पहिले पैसे जमा करायचं तर तोंडातून शब्द काढायचा नाही. काय झालंय? यही नहीं, अभी और सुनिए. मोबाईल नाही, आम्हाला समोर घ्यायला तयार आहे. याच का 52 होईल. 1000 रुपये नाही, 1000 रुपये द्यायला आम्ही तयार आहे. 1000 रुपये समझ रहे हो ना? 52 होईल. क्लिअर झालं पाहिजे ना. आजच्या फायनल होईल ते करणार त्याला. 50 152 होईल. मग 8 मला रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. तर मित्रांनो, थोडी मजाक मस्ती झाल्यानंतर कॅप्टनने टॉस केला आणि आम्ही टॉस हारलो होतो. तर समोरच्या टीमने फिल्डिंगचे डिसाईड केली होती, म्हणजे आमची बॅटिंग होती. तर आता कॅप्टन ठरवत होते की ओपनिंगला जाणार कोण, कारण आपल्या टीमचे 20 ते 22 प्लेयर आले होते. तर मग कॅप्टनने प्रकाश भाऊला ओपनिंगला पाठवलं आणि जे प्रत्येक वेळेस होतं तेच झालं.
पहिल्याच बॉल स्टंप वाह. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. तर तो बॉल खाली राहिल्यामुळे डेड होता. त्यानंतर प्रकाशने पहिल्याच बॉल एक नंबर शॉट रे बघा. मारला आणि आपल्या कॅप्टनला सांगितलं की मी उमेदवार आहे ओपनिंगचा. आपल्या प्रकाश भाऊची बॅटिंग पाहून कानाचा जीवाजीव आला होता आणि त्यानं कॅप्टनच्या गळ्यात गळा भेट घालून अभिवादन केलं आणि मॅचचा आनंद घ्यायला बसला. वेल बॅटिंग अगायन गजू. 1 ओव्हर 15 रन धाव संख्या. शॉटर बघा बॅटिंग बघा बॅटिंग. मग काय आला ना तुमचा भाऊ म्हणजे मी बॅटिंगला. तर चला मी काय करतो बघूया आता. माझ्या हाताला थोडीशी इंजरी होती तरी मी खेळत होतो. माझी पहिली सुरुवातच व्हाईट बॉलने झाली आणि त्यावर मी सिंगल काढला. एक बॉलचा जर व्हिडिओ दाखवत बसलो तर व्हिडिओ लॉंग होईल म्हणून मी आता शॉर्ट व्हिडिओ तयार केले आणि ते दाखवतो बघा. तीन चार बाउंड्री मारून झाल्यावर मी आऊट झालो. मग बारी होती बंटीची. आता बंटी चालला होता खेळायला तर बघू मग आता बंटी काय करतो ते. तर बंटीकडून अपेक्षा होती हिटिंगची पण त्यांची बॉलिंग लाईनअप जरा स्ट्रॉंग असल्यामुळे त्याला हिटिंग काही जमली नाही. तर आमचा काना भाऊ म्हणजेच कृष्णा भाऊ हे इथं डोंगरावर जाऊन बॉलिंगच्या प्रॅक्टिससाठी वॉर्मअप करत होते. कारण त्यांना माहीत होतं समोरच्या टीमकडे खूप मोठे हिटर आहे तर आपल्या बॉलिंगची टीमला गरज पडणार आहे. तर असेच आमच्या टीमने सिंगल डबल काढत 10 ओव्हरमध्ये 140 रनांचं टार्गेट सेट केलं. पण आता वेळ होती बॉलिंगची आणि त्यात मला पहिली ओव्हर मिळाली. तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलमध्ये आपला धून असा एक 6 मारला आणि त्यानं माझी लाईन लेंथ बिघडवली. त्यानंतर मी व्यवस्थित लाईन टाकून त्याला एक डॉट केला. भारी बॅटर म्हणल्यावर तो मारणारच. तर त्याने त्याचा खेळ दाखवला आणि त्यानंतर आमच्या येडे सरांनी ओव्हर टाकली. तर मी तो व्हिडिओ काही काढू शकलो नाही कारण मी फिल्डिंगला होतो. त्यामुळे पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये खूप रन गेले होते. त्यामुळे कोचला खूप टेन्शन आलं होतं. त्यांनी नोट लिहून ठेवल्या होत्या. नंतर आमची ते खूप परीक्षा घेणार होते आम्हालाही कळालं होतं. तर येडे साहेबांचे 1-2 मला व्हिडिओ मिळाले मी ते टाकले. तर मित्रांनो सॉरी येडे साहेबांची दुसरी ओव्हर होती. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी खूप छान प्रकारे कमबॅक केला आणि दाखवलं की आपल्या टीमचे कसे मी कॅप्टन आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची ओव्हर म्हणजे प्रकाश भाऊंची. कारण की एवढा मोठा सर्व किस्सा हा प्रकाश भाऊंमुळेच घडला आहे. तर आम्हाला अशी अपेक्षा होती समोरच्या टीमकडून की त्यांनी त्यांचे बलाढ्य प्लेयर त्यांच्यासमोर उतरावे. पण त्यांनी असं काही न करता त्यांचे थोडेसे मीडियम प्लेयर उतरवले. त्यात मग काय प्रकाश भाऊ त्यांची विकेट घेण्यात खूप सक्षम आहे हे आम्हालाही माहीत होतं. तर प्रकाश भाऊने आपला जलवा दाखवला आणि मधला स्टंप उडवत 1 नंबर अशी कामगिरी केली. आणि ह्या मॅचमध्ये तर प्रकाश भाऊसोबत चॅलेंज लागली होती. तर त्यामुळे त्यांच्यावर खूप प्रेशर होतं आणि त्यांना ते निभूनही दाखवलं. पण गजू भाऊला आणि मला जशी अपेक्षा होती समोरच्या टीमकडून त्यांनी तसे प्लेयर तर प्रकाश भाऊ समोर उतरवले नाही आणि आम्हाला चॅलेंजमध्ये हरवून टाकले. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करा. चला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.